नमस्कार येवकार गांवकारीच्या या खासा कार्यावळीन हांव किशोर नायक गांवकर तुमचे स्वागत करता। आयज एका अत्यंत महत्वाच्या सामाजिक विशयाचेर आमी भासाभास करपाचे आसात आणि त्या खातीर आमच्या वांगडा आसात गोंयचे नामनेचे सामाजिक इतिहासाचे अभ्यासक, नाटककार, नाट्यलेखक बाब कौस्तुभ नायक। कौस्तुभ, येवकार तुका या कार्यावळीक। थँक्यू किशोर भाई। हालींच हायकोर्टाचो एक जजमेंट हालींच मुंबई हायकोर्टाचो गोवा खंडपीठाच्या कौस्तुभ नायक हांचो एक लेख गोमंतक ह्या दिसाळ्यान प्रसिद्ध जालो आणि ह्या लेखान एका महत्वाच्या अशा विशयाचेर पुराय लोकांचे लक्ष केंद्रित केले आणि स्पेशली ओबीसी इतर मागास वर्ग जो आसा तो सगळ्यात व्हडलो घटक आमच्या समाजा भितरलो त्या ओबीसी घटकाच्या संदर्भातलो हो विषय आणि ऑब्वियसली हो विषय असा रिझर्वेशनाच्या संदर्भातलो। आमकां सगळ्यांक खबर आसा की रिझर्वेशन हे सदांच चर्चेक आसलेलो एक कायमस्वरूपी अशा पद्धतीचो विषय। त्या जाग्यार महाराष्ट्रांत तर रिझर्वेशना वयल्यान व्हडली व्हडली आंदोलनां सुरू आसात। गोंयांतूय बीन रिझर्वेशनाच्या संदर्भात वेगवेगळे विषय हे अजूनही चर्चेक आसात। तातूंत रिझर्वेशन हे पुरायपणान इम्प्लिमेंट जाता काय कितें, नाजाल्यार रिझर्वेशनांतल्यो कांय त्रुटीचो फायदो घेवन कशा पद्धतीन ह्या घटकांक वेगवेगळ्या गजालींतल्यान वंचीत रावचें पडटा, अश्यो ह्यो सगळ्यो गजाली आसात। आणि पुराय ह्या सगळ्या विशयाचेर आमी सविस्तरपणान कौस्तुभ नायक हांच्या वांगडा उलयतले। सगळ्यात पयलो म्हाजो प्रश्न, कौस्तुभ, तुजो लेख जो गोमंतकान प्रसिद्ध जालो सामाजिक न्यायाच्या वाटेतले अडथळे, आता हो विषय हो नोकरेच्या संदर्भात ओबीसी कॅन्डिडेटाचेर जाल्लो अन्याय आणि त्या पुराय पिटिशनान ज्या तरेन हायकोर्टान युक्तिवाद जालो आणि युक्तिवादान वेगवेगळे विषय मुखार आयले आणि निमणो हायकोर्टान ताचेर डिसिजन दिलो। कोर्टान डिसिजन दिलो म्हटल्यार तो पूर्णपणान तो खरोच आसतलो, बरोबर आसतलो, चुकीचो आसतलो हो वेगळो विषय। ज्या मनशाक त्या डिसिजनाचेर सॅटिस्फॅक्शन ना तो फुडल्या कोर्टान वचून ताका चॅलेंज करपाक शकता। म्हणून कोर्ट जेन्ना डिसिजन दिता तेन्ना तो एक प्रेसिडंट जाता, एक कायदो जाता, एक नेम जाता। म्हणटकूच तो मानपाची जबाबदारी ही आमची। डेमोक्रेसीन आमकां कोर्टान जो डिसिजन दिला तो मानचो पडटा। जर डिसिजन मान्य ना जाल्यार फुडें ताका चॅलेंज करपाक मेळटा। म्हणून ह्या सगळ्या पुराय जजमेंटाचो एक सार म्हणटात तो की जेन्ना एक कायदो नाजाल्यार एक नेम, एक धोरण हे सामाजिक न्याय दिवपा खातीर आसता, तो कायदो, तो नेम हो कायद्याच्या निकशान कशा तरेन बसचो आणि कायद्यान ताचेर विचार करतना तो सामाजिक न्याय दिवपाच्या बाबतीत विचार करचो काय बारीक सारीक टेक्निकल गजाली हाडून तातून अडथळो निर्माण जावचो, असो हो सगळो विशय हा। पयली म्हटल्यार हो विषय कितें, हो जजमेंट कितें आणि त्या जजमेंटांतल्यान तुवें ज्या पद्धतीन ह्या लेखांतल्यान तो विषय मांडला हो ह्या ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या बाबतीत एक चिंतेची गजाल ही कशी थारता? किशोर भाई, थँक्यू म्हाका आपयले बद्दल। हो विषय हालींच म्हाका कोणे तरी तो जजमेंट धाडलो आणि तो जजमेंट वाचतकीर अशें लक्षात आयलें की एक कितें तरी प्रोसिजरल एक कॉम्प्लिकेशन तयार करून बाबा एक डिझर्विंग कॅन्डिडेटाक जर जॉब मेळनासत जाल्यार तो ज्या हेतू खातीर जो रिझर्वेशनाचो कायदो हाडला तेकाच खंय तरी बगल दिली वता अशें म्हाका दिसलें। म्हणून हांवें इंग्लिशनूय पयलीं आर्टिकल बरयलो सत्यशोधक नांवाच्या एका वेबसायटीचेर आणि हो मागीर तेजें ट्रान्सलेशन हांवें गोमंतकान काल पब्लीश केलें। बेजिकली 4 रिट पिटिशनां आशिल्लीं। पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत 2000 म्हाका दिसता 18 एक एडवर्टायज आयिल्ली, ना 2021 एडवर्टिजमेंट एक आयिल्ली आणि त्याच्या अंतर्गत काही पोस्ट भरलेले। तितूंतले 4 जे कॅन्डिडेट आशिल्ले तांकां जॉब मेळूना। म्हणजे जेन्ना मेरिट लिस्ट लागले तेंचें नांव तितून नाशिल्लें। सो तेणी रिट पिटिशन फायल केल्लें। ती 4 रिट पिटिशनां क्लब करून हायकोर्ट गोवा बेंचान जजमेंट दिला आणि तेंचें कारण कॉमन कितें आशिल्लें की तेंची कास्ट सर्टिफिकेट जी आसा ती इनवॅलिड आशिल्ली। आता कास्ट सर्टिफिकेट, ओबीसी कास्ट सर्टिफिकेटीक 2 पार्ट आसता। एक तेजे एक जे जातीचें प्रमाणपत्र जें आसा
आणि एक त्याचे नॉन क्रिमिलियर स्टेटस. हे तेणी ते एफिडेविटान बरोवन दिवचें पडटा की बाबा आपूण क्रिमी लेयरान बिलॉंग जायना म्हणून. आणि त्या निकशाचेर हे जे 4 कॅन्डिडेट आशिल्ले, इवन दो तांकां मार्क जे सिलेक्ट जाल्ले कॅन्डिडेटा पेक्षा तेंच्या पेक्षा चड पडले किंवा सेम पडले अशें हे आसा. सो ते सगळे जे कोण सिलेक्ट जाल्ले ते सगळे रिस्पॉन्डंट नाशिल्ले हितून. सो तेणी हे रीट पिटिशन फायल केल्ले 4 जेंकां जॉब मेळुना तांकां. आनी तांकां अशें सांगलें की तुमची कास्ट सर्टिफिकेट व्हॅलीड नाशिल्ली म्हणून तुमकां हो जॉब आमी दिवपाक शकना. स्क्रिनिंगान तुमी ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनान भायर पडले. आता तो व्हडलो एक 45 पानांचो जजमेंट आसा, फूल डिटेलान वचना, पूण तितून 2 गोश्टी एक तर आमच्यान हें करपा जाता की एक क्युरेबल डिफेक्ट म्हणून एक कन्सेप्ट आसता की जी गोष्ट जर रेक्टिफाय करपाक मेळटा रेट्रोस्पेक्टिवली, जाल्यार त्या गोष्टी खातीर तुमी असो एक प्युनिटीव ताका तुमी हें दिवपाक शकना. की जर ती एक कितें तरी पेपरांतले ब्युरोक्रेटीक हेच्या खातीर जर पेपर वर्का खातीर जर कोण हें पडटा, आनी तशें प्रेसिडेंटूय आसा. एक्चुअली ह्या केसीन दिल्लीच्या एका केसीचो प्रेसिडेंटूय तेणी सादर केल्लो. सो ते एक आसा. आनी दुसरी गोश्ट म्हणल्यार की सर्टिफिकेट ना म्हणून तांकां हें केलें न्ही. ती सर्टिफिकेट डजंट क्रिएट स्टेटस. दॅट वॉज द आर्ग्युमेंट की तुजे कडेन सर्टिफिकेट आसा म्हणून तुका स्टेटस मेळना. तुका स्टेटस आसा म्हणून सर्टिफिकेट मेळटा. सर्टिफिकेट इज जस्ट एन अफर्मेशन ऑफ दॅट स्टेटस. तेंचें कितें आशिल्लें की हितून की एका पर्टिक्युलर डेटीच्या पर्यंत तूं क्रिमी लेयर आसा काय ना. क्रिमी लेयर आसा काय ना एक सत्य परिस्थिती, आणि त्याच्या मागीर ती अफर्म करता एक सर्टिफिकेट तुजी. फक्त ती सर्टिफिकेट ना म्हणून तुवें एकदमूच ताका कन्सिडर करप ना इज नॉट नेसेसरली इन द कन्फायन्स ऑफ द सोशल जस्टीस प्रिन्सिपल जो ह्या कायद्याच्या फाटल्यान आसा. सो म्हाका दिसलें की एक तर हो ज्या कॅन्डिडेटांचेर जाला तेंचेर अन्याय जालाच, पूण हो जर आतां प्रेसिडेंट पडलो जाल्यार फुडले जे आतां कोण ओबीसी कॅटेगरींतल्यान जॉबाक अप्लाय करतले तेंचेरूय हेजो बडगो पडपाक शकता. आनी एक्चुअली अधोरेखित करपा सारकी गोश्ट कितें की ज्या ऑफिस मेमोरेंडमाचेर सरकारान हो निर्णय घेतलो, तो ऑफिस मेमोरेंडमूच गव्हर्मेंटान सांगला की तेजेर तुमी रिथिंक करा म्हणून, की तुमी व्हॅलिडिटी अशी हें दिवपाक शकना की 3 वर्साची आर्बिट्री व्हॅलिडिटी तुमी कोर्टान सांगला की 3 वर्साची आर्बिट्री व्हॅलिडिटी तुमी दिवपाक शकना. कित्याक जर क्रिमी लेयर स्टेटस जर हो कोणाच्या इन्कमाचेर बेस्ड आसत जाल्यार तो डायनामीक आसपाक शकता. तो आज वाडपाक शकता, फाल्यां कमी जावपाक शकता. सो एका वर्साचे तुमी इन्कम सर्टिफिकेट घेवन तेजेर डिसायड करचें. अशें राजस्थानान ते करता अशें, म्हणून ते गोंयान करचें अशें तेणी सांगलां. सो जो एक्टूच कोर्टाक दिसता, जो मेमोरेंडमूच कोर्टाक इनलॉजिकल दिसता, त्याच मेमोरेंडमाचेर बेस्ड कोर्टान जजमेंट दिवन ह्या 4 लोकांची नोकरीची नियुक्ती फेटाळली. सो हे खंय तरी एक विरोधाभासी कशें एक दिसलें. ह्या सगळ्या विशयान एक महत्वाची गजाल म्हटल्यार पीडब्ल्यूडीतली ही ज्युनियर इंजिनियर आणि टेक्निकल असिस्टंट भरती जी आसा ती पयलींच वादान सापडली. म्हटल्यार जेन्ना दीपक पावसकर हे मंत्री आसले त्या वेळार ही भरती जाल्ली आणि ती भरतेचेर बरेच आरोप जाले. सरकारांतल्याच मंत्र्यांनी आरोप केले म्हणून ती भरती तांणी थांबयली आणि नव्यान भरती केली. आणि नव्यान भरती केल्या उपरांत नव्या भरतीच्या अनुषंगान जाल्लो हो प्रकार. आता हातून एक गजाल जी महत्वाची, तुवेंनूय ताचो उल्लेख केला, तो म्हणजे आमच्या प्रेक्षकांक समजपाक की हे जे 4 कॅन्डिडेट असले ओबीसीचे ते परीक्षेन पास जावन ते त्या नोकरी खातीर पात्र असले. पुणून जेन्ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनाचो विशय येयलो, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनाच्या वेळार तांची 3 वर्साची ओबीसी सर्टिफिकेटीची व्हॅलिडिटी सोंपली या एका गजाली खातीर तांकां अपॉइंटमेंट मेळोंक ना आणि तांणी कोर्टान त्या संदर्भातली दाद मागली. आता आमकां सगळ्यांक खबर आसा की नोकर भरती ह्या गजाली भितर कशा तरेन मॅनिप्युलेशन जाता, कशा तरेन करप्शन जाता. आता सगळ्योच गजाली कितें कोर्टा मुखार वचना, पुणून परीक्षा पास जावप आणि आपली पात्रता सिद्ध करप, निमणे परीक्षा हो महत्वाचो विशय असता खंयच्याय गजाली खातीर, खंयच्या नोकरे खातीर. पात्रतेचो पयलो जर निकष खंयचो आसता जाल्यार ती परीक्षा, म्हणजे तूं बाबा त्या गजाली खातीर पात्र आसा. मागीर ज्यो त्या संदर्भातले जे प्रमाणपत्र आसत नाजाल्यार डॉक्युमेंटेशन आसत ही सेकंडरी गजाल, आणि ती सुद्धा इट इज एन सर्टिफिकेट which validity has been lapsed. परत वचत जाल्यार ती सर्टिफिकेट इजिली मेळपाक शकता.
आता क्रिमी लेयराचो जो विषय असा सदांच म्हटल्यार आमचे ओबीसी घटकां मदीं कितल्याच्याच भुरग्यांक ह्यो गजाली खबरूच ना. बाबा हें कितें, क्रिमी लेयर म्हटल्यार कितें, ओबीसी रिजर्वेशन जर आसा जाल्यार ते कशा पद्दतीन लागू जाता, क्रिमी लेयराच्या भितर रावप म्हणजे कितें, क्रिमी लेयराच्या भायर वचप म्हटल्यार कितें, त्यो सगळ्यो ज्यो गजाली आसात त्यो आमच्या युथांक आनी चडशा जाणांक खबरूच ना. एक क्रिमी लेयर जो प्रकार आसा रिजर्वेशनांतलो ओबीसी खूप महत्वाचो प्रकार, हो नेमको कितें? तू बरो एक प्रश्न केलो भाई. कित्याक एका सायडींतल्यान अशें जेन्ना निवाडे येता, जजमेंट येता, तेन्ना एक तर खंयच्या व्यवस्थे बद्दल राग आसताच. पूण वायट कितें दिसता की ज्या लोकांच्या बेनिफिटा खातीर ह्यो गोष्टी केल्या तेंकाय ह्या गोष्टींचे टेक्निकॅलिटीज खबर आसना आनी इतिहासूय खबर आसना. शी आमचे कडेन रिजर्वेशन पयलीं एससी आनी एसटींक आशिल्लें. ओके, आनी तेंकां थंय इकनॉमीक क्रायटेरिया लागना. ओके, 90जान जेन्ना मंडल कमिशन इम्प्लिमेंट जालें व्हीपी सिंगाच्या प्रायम मिनिस्टरशिपा अंडर, तेन्ना एक इंद्र सावनी म्हणून तिणे पब्लीक इंटरेस्ट लिटिगेशन घातलें. आय थिंक 92-93 दिसता. व्हेरी फेमस केस. सो त्या हितून कितें जाल्लें की सरकारा कडेन किंवा कॉन्स्टिट्युशनली जे कोण सोशली आनी इकनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस जे आसा, जे आयडेंटिफाय केल्ले, तेंचे कॉन्स्टिट्युशनल डेफिनेशन नाशिल्लें. सो तेणी थंय म्हणलेलें कितें की काही बॅकवर्ड कास्ट ते तशे फुडारलेले आसा की बाबा की क्लास 1 ऑफिसरांच्या भुरग्यांक ते मेळपाक शकता काय ना, ह्या टेक्निकॅलिटीचेर तो जजमेंट आशिल्लो. आनी तेणी सांगिल्लें की खंयच्या गव्हर्मेंटाच्या खंयच्या लेवलाच्या ऑफिसरांच्या भुरग्यांक किंवा तेंच्या हांकां ते मेळपाक शकना. तेज्या खातीर क्रिमी लेयराची कन्सेप्ट आयली. तेका इन्कम किंवा वेल्थ टेस्ट म्हणटा. तूं एका पर्टिक्युलर अमाउंटाच्या वयर जर तुजें इन्कम आसत जाल्यार तुका ओबीसी रिजर्वेशन घेवपाक मेळना. सो तेन्ना म्हाका दिसता ती लिमीट तेन्ना 1 लाख आशिल्ली आनी तेका सबसिक्वेंट 3 इयराची रिव्हिजन आसतालें. सो मागीर ते 2.5 लाख जालें. आतां लास्ट व्हेरिफिकेशन म्हाका दिसता 2017 आयिल्लें. लास्ट रिव्हिजन म्हाका दिसता 2017 आयिल्लें. सो तेच्या मागीर रिव्हिजन जावना. सो क्रिमी लेयर ही एक्चुअली तुम्ही जर रिजर्वेशनाचो हें पळयत, हेतू पळयत, क्रिमी लेयर ही एक्चुअली गजाल थंय आसपाक जायना. ओबीसीन सुद्दां क्रिमी लेयर आवश्यकता आसपाक ना. रिजर्वेशनाचो हें कितें की ज्या समाजान आमी रावता त्या समाजाचें प्रतिबिंब आमकां सरकारान दिसपा जाय, आमकां प्रशासकीय वेवस्थेन दिसपा जाय, आमकां जे कितें सरकारी इन्स्टिट्यूशन आसा तितून आमकां दिसपाक जाय. हिस्टॉरिकली काही जातींक शिक्षण आशिल्ल्या कारणान, तेंचे कडेन जमनीचे अधिकार आसल्या कारणान तेंकां एक एडवांटेज आशिल्ली. ओके, आणि जेन्ना आमी स्वतंत्र जाले आणि आमी समानता आर्टिकल 14 अंडर इक्वेलिटीचो आस्पाव जेन्ना जालो तेन्ना आमी सगळे इक्वल जाले. पूण हिस्टॉरिकली आमी इक्वल नाशिल्ले. सो ते खंय तरी एक रेक्टिफाय करपा खातीर रिजर्वेशनाची सिस्टम हाडली. आणि जायत्या देशांनी अश्यो सिस्टम्स आसा. इवन अमेरिकेन आसा, तेका ते अफर्मेटिव्ह एक्शन म्हणटा. ही एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनाची सिस्टम की ज्या घटकांक हिस्टॉरिकली की तेंकां ऑप्रेस केले गेले, तेंकां शिक्षणाचो अधिकार मेळना, तेंकां जमनी घेवपाचो अधिकार मेळना, किंवा सोशली तेंकां स्टिग्मेटायज केल्ले, त्या लोकांक मेन स्ट्रिमान हाडपाचो हो गरिबी हटाव निर्मुलन हें न्ही. सो जो लोक आर्ग्युमेंट करता पळय की जेंचे कडेन पयशे ना तेंकां रिजर्वेशन दिवचें म्हणून, तो एक्चुअली दॅट इज द रॉंग हें. तेका आतां सेपरेट ईडब्ल्यूएस रिजर्वेशन आयलें न्ही. आता कोण मेरिटाची हे उलयना. लोक कितें म्हणटाले पयलीं, अनडिजर्विंग कॅन्डिडेटांक तुमी हें दिता. पूण इट इज नॉट अबाउट अनडिजर्विंग हें. बाबा तेंकां हिस्टॉरिकली तेंचे कडेन एक्सेस नाशिल्लो शिक्षणाचो. आतांच तेंचे फर्स्ट सेकंड जनरेशन शाळेन वचपाक लागला. ते आतां पेडणेचो कोण एक वजरी शिकपी भुरगो आनी पणजे खंय तरी शारदा मंदिरान शिकपी भुरगो, ह्या दोगांचे तुमी कंपॅरिजन करपाक शकना. तेका कितें तरी एक तुमी एक हें दिवचोच पडटा, अपलिफ्टमेंट दिवचो पडटा. सो त्या अनुशंगान ते आयल्ले. एससी एसटी रिजर्वेशन आयले. मागीर मंडल कमिशनाच्या अंडर ओबीसी रिजर्वेशन आयलें. सो तितून थंय क्रिमी लेयर हें घातलो. तो एक्चुअली क्रिमी लेयर आसपाक जायना. कित्याक तूं फक्त मागीर एका पर्टिक्युलर जे तेजे रेप्रेझेंटेशनाचो जो हेतू आसा तोच तुमी हें करता. कित्याक आतां खुबश्यो केसी अश्यो जाता की एलिजिबल कॅन्डिडेट आसून सुद्दां ते क्रिमी लेयरान पडटा म्हणून तांकां भायर उडयल्ले वता. आनी अशे कितलेशे ओबीसी पोस्ट वेकंट वता. सो आणि दुसरी गोष्ट, आता काही 2 अमेंडमेंट्स गेल्या काही वर्षांत कॉन्स्टिट्युशनान आयल्या की आता स्टेटीक पावर आसा की तेणी स्वताचे इकनॉमिकली आणि सोशली बॅकवर्ड क्लासेस डिफायन करपाक मेळटा.
सो ज्या कारणां खातीर क्रिमी लेयर हो इंट्रोड्यूस केल्लो, की कॉन्स्टिट्युशन तेजें डेफिनेशन नाशिल्लें म्हणून तो एक व्हॅक्यूम आशिल्लो म्हणून क्रिमी लेयर ताका एक ती टेस्ट दवरलेली. आतां नाव द स्टेट्स हॅव द पॉवर, सो आयडियली क्रिमी लेयर शूड गो अवे. आनी सेकंडली जेंका कोणाक ती पुळको आशिल्लो की बाबा जेंचे कडेन जे उच्च जाती आसून सुद्दां जेंचे कडेन पयशे ना तेंच्या खातीर ईडब्ल्यूएस रिजर्वेशन आयला. सो तोवूय आतां खंय उरलो ना. सो आयडियली म्हाका दिसता क्रिमी लेयर जी सी संकल्पना आसा ओबीसी रिजर्वेशनांतली ती आयडियली काडून उडोवपाक जाय. पूण आतां जाला कितें की इवन आतां एससी आनी एसटी रिजर्वेशनानूय क्रिमी लेयर एड करपाची गजाल चल्ल्या. गेल्या इलेक्शनाक कितें जाल्लें की बीजेपीच्या काही खासदारांनी हें केल्लें की संविधान बदल देंगे म्हणून, आनी दॅट कॉस्टेड देम द इलेक्शन. जे संविधान ते जेजो छुपो अर्थ आशिल्लो की रिजर्वेशन हटयतले, तेज्या खातीर तांकां इलेक्शनान सारकी चपराक पडली, तेंचे सीट्स कमी जाले. सो आतां कितें जालां की भायल्यान तुमी काय रिजर्वेशन बंद करपाक शकना. सो भितरल्यान ते कितले हॉलो करपाक मेळटा हेजेर सध्या हेजेरूच सध्या इम्प्लिमेंटेशन चल्लां काय अशें दिसता. कित्याक इतलें डायल्युशन आसा. आनी दुसरी गोश्ट म्हणल्यार क्रिमी लेयराचे जे हें आसा पळय क्रायटेरिया आसा ते अक्रॉस द कंट्री इक्वल ना. सध्या तिवूय एक कॉन्स्टिट्युशनल डिबेट चालू आसा की इक्विवलन्स खंयच्यान हाडटले, खंयच्या पोस्टाक तुमी एका हें करतले. सो होमोजिनिटी ना खंयच. राजस्थान एक रूल आसा, गोंयान एक रूल आसा, दिल्ली आनी तिसरो रूल आसा, आनी अशे कितलेशेच कॉन्ट्राडिक्टिंग जजमेंट आमकां पळोवपाक मेळटा. सो ह्या सगळ्या लॅप्सा खातीर कितलेशेच लोकांचे जॉब्स, तेंचे फ्युचर्स आर एट स्टेक. आनी आज आतां जेंचे कोणाचे गेले ते गेले, दे कॅन ऑलवेज अपील इन द हायर कोर्ट. पूण हेच्या फाटल्यान जे आमचे भुरगे येतले जॉबाक अप्लाय करपाक स्कुल्सांनी आनी कॉलेजींनी अप्लाय करपाक, तेंकां हेजो खंय तरी फटको पडपाक शकता. म्हणून ह्यो गोश्टी हायलायट करपाक जाय. दुसरी गोष्ट आसा म्हाका की दिसता ह्या बद्दल आय Yes, मीन continue. ते नेतृत्वा बद्दल उलयतालो आपूण, तो जाल्यार मागीर विशय घेवया आमी ओबीसी नेतृत्वा बद्दल. आता रिझर्वेशनाचो जो विषय आसा तो तुका खबर आसा की महाराष्ट्रान मराठा कम्युनिटी रिझर्वेशन मागता आणि त्या मराठा कम्युनिटीच्या रिझर्वेशना वयल्यान महाराष्ट्रान बरोच गोंधळ हो सध्या सुरू जाल्लो आसा. गोंयांतूय बीन आता तो एक नेरेटिव्ह सुरू जाल्लो आसा की रिझर्वेशना खातीर जो जनरल कॅटेगरीचे जे लोक असतात, जे भुरगे असतात, डिझर्विंग कॅन्डिडेट असतात, तेंचेर अन्याय जाता. आता ह्या अन्यायाच्या बाबतीत जर आमी उलयत जाल्यार दोन गजाली भितर रिझर्वेशन, एक शिक्षण आणि दुसरी नोकरी. आता ह्या दोनूय ज्यो गजाली आसात त्यो खूप सेन्सिटिव्ह अशा पद्धतीच्यो ह्यो गजाली. आता त्यांचो आक्षेप असो आसा की जेन्ना रिझर्वेशन लागू जाता शिक्षणीक मळार ना जाल्यार नोकरेच्या मळार, तेन्ना जो डिझर्विंग कॅन्डिडेट ऑफ रिझर्व कॅटेगरी जो असता तो आपल्या त्या पात्रतेचेर जनरल कॅटेगरींतल्यान निवडून वयता. आणि जो अनडिझर्व असता, जेका त्या रिझर्वेशनाच्या कॅटेगरीचो फायदो जाता, तो त्या रिझर्व कॅटेगरींतल्यान भितर वयता. आता बहुजन समाज आणि स्पेशली ओबीसी हातू भितर ओबीसी, एससी, एसटी जावन तातूंत शिक्षणाचोय प्रसार जाला, त्यांचो सामाजिक आर्थीक स्तरूय आयज वाडत चल्ला. आणि हातून शिक्षणाच्या मळार तेवूय भुरगे आयज बऱ्या तरेन परफॉर्म करपाक लागल्यात. म्हणटकूच तांचो आस्पाव जो आसा तो जनरल कॅटेगरीन जावन जनरल कॅटेगरीचे जे भुरगे आसात त्या भुरग्यांच्या संदीचेर आता हे भुरगे निवडपाक लागल्यात. आणि प्लस रिझर्व कॅटेगरींतल्यानूय ते वयता. म्हणटकूच हातूंतल्यान एक मानसिकता आणि एक अशी एक विचार तयार जाला जनरल कॅटेगरीच्या लोकां भितर की हे आमचेर सरसकट हो अन्याय. म्हणजे सगळ्याच बाबतीत जर अशा तरेन आमच्यो संधी जर ह्या रिझर्वेशना खातीर जर वचपाक लागल्यो जाल्यार मागीर ते रिझर्वेशन हे सगळ्यांक समान अधिकार दिवपी कशें थारपाक शकता. એટલે ह्या सगळ्या विशयाचेर जो ज्या तरेन ह्या जनरल कॅटेगरीच्या लोकांक कन्विन्स करपाक जाय आमच्या राज्यकर्त्यांनी की बाबा हो असो विषय न्हू, ते कन्विन्सिंग जायना आणि तातूंतल्यान घोळ निर्माण जाता, तातूंतल्यान हे वाद आणि संघर्ष निर्माण जाता. ह्याच्या बाबतीत तुझे कितें ऑब्झर्वेशन? पळय आमी हे नाकारपाक शकना की आमी एका जाती अधिष्ठीत समाजान रावता. फाल्यां म्हाजो आर्थीक स्तर कितलोय वयर गेलो आनी हांव कितलोय खंय फॉरेनाक वचून शिकून आयलो हेजो अर्थ असो येना की फाल्यां म्हाका खंय तरी जाती भेदाचो शिकार हांव जर जाती भेदाचो शिकार जावपाना अशी हांव गॅरंटी दिवपाक शकना, अशी कोणूच गॅरंटी दिवपाक शकना. ते कितें आसा की तुजें रेप्रेझेंटेशन त्या इन्स्टिट्युशनांनी त्या युनिव्हर्सिटींनी वाडोवपा खातीरची हें कित्याक एका टायम जेन्ना आमी आतां ब्रिटीश कोलोनियल सर्विसान जेन्ना तुमी जर पळयत
एकाच जातीचे, एकाच प्रदेशातले सुद्धा एकाच त्यांची एक मक्तेदारी असताली थंय, आणि ते आपुणूच आपल्याच भुरग्यांक आणि हेंका सिलेक्ट करून थंय फुडें व्हरताले. जो समाज एक्चुअली तसो न्युमेरिकली इतलो मेजर ना, तरी पूण तेंचे रेप्रेझेंटेशन आज ह्या सगळ्या हितून कितले चड आसा हे आमी स्टॅटिस्टिक्सांनी पळयता. आज सुद्धा इतली वर्सां रिझर्वेशन इम्प्लिमेंट जावन सुद्धा SC ST OBCचे रेप्रेझेंटेशन इज नॉट ऑन पार इन एनी ऑफ द गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स. तुम्ही IIT घ्या, IIM घ्या, एम्स घ्या, तुम्ही खंयचे IAS ऑफिसर्स घ्या, ते आणि इवन सुद्धा लोक कोण जर ओबीसींतल्यान SC STंतल्यान पावले सुद्धा भितर, तांकां प्रमोशन मेळपाक त्रास जाता. तो इवन अशोक केसीस आसा, तूं IAS ऑफिसर पूण तुजो जर तुज्या सकयल काम करपी जो उच्च जातीचो आसत तो तुजे ऑर्डर सुद्धा घेना. इट्स अ व्हेरी मायन्यूट कास्ट तरेन कास्ट ऑपरेट जाता आमच्या कंट्रीन. कितले कितले बारीक एक्सपिरियन्स लोकांक मेळटा. सो हेज्या खातीर एक तुम्ही म्हणटा तसं की करेक्ट की हेज्या खातीर एक अवेअरनेस ड्रायव्ह सतत जावपाक जाय. कित्याक प्रत्येक वर्सा जेन्ना भुरगे 12th पास जाता, कॉलेजीक वता, तेन्ना तांकां सडनली कास्ट नांवाची एक गोष्ट रियलायज जाता की अरे बा आमी ह्या कास्टान पडटा, त्या ह्या कास्टान पडटा. पूण जो हिस्टॉरिकल तेजो कॉन्टेक्स्ट आसा की बाबा इतली वर्सां खंयच्या तरी एका आमच्या समाजातल्या एका मेजर घटकाक किंवा कम्युनिटींक आमी शिक्षणा पासून वंचीत दवरले, आमी सामाजीक प्रगती पासून वंचीत दवरले, ते तुम्ही एका रातीन एक दीस रिझर्वेशन लागले म्हणून ते हे करपाक ते सेडिमेंट जायत वता ओव्हर द इयर्स. सो ह्या समान पातळीचेर सगळे येईपर्यंत आणि टायम वतलो. आणि दुसरी गोष्ट कितें आसा की आज म्हाजो भुरगो खंयच्या तरी वेगळ्या स्कुलान शिकपाक वतलो, आणि कोणाचो खंय गांवांत शिकता तो सरकारी शाळेन वतलो, अजून तिवूय समानता ना न्ही. जो एक्सेस टू नॉलेजाची इक्वलिटी आमचे कडेन जो पर्यंत येना तोपर्यंत आमी ह्यो गोष्टी करच्योच पडटल्यो. इट इज अ फॉर्म ऑफ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आय फील. आणि पूण तुम्ही म्हणटा तो मुद्दो सामको खरो की जी आमची राज्य वेवस्था आसा, सरकार वेवस्था आसा, तिणें ह्या बाबतींत की हो सोशल जस्टिसाचो मुद्दो म्हणून दोन्ही सायडीन हे करपा जाय. एक तर जे रिझर्वेशन घेतात तेंकां एक खूब कमीपण येता केन्ना केन्ना. खुबशा हांव भुरग्यां कडेन उलयलां आमच्या की ते भितरल्यान तांकां कितें तरी एक खाता की आमी रिझर्वेशनांतल्यान आमी कोणाले तरी सीट हे करून येयला. तशें न्ही. हो तुमचो कॉन्स्टिट्युशनल हक्क. तुमच्या पुर्वजांक जो हक्क मेळना तो आज तुमकां मेळटा. तो घेवपाक तुमी खंय लचपाक जायना एक तर. आणि दुसरी गोष्ट की जनरल कॅटेगरीच्या भुरग्यांक की बाबा तुमचे कडेन बाकीच्यो प्रिविलेजीस आसा. आज फाल्यां कोणाक तुका गव्हर्नमेंट जॉब लागना, तुजो काका खंयच्या तरी फॉरेन कंपनीन कामाक आसता, आनी कोण आसता, तुमचें एक नेटवर्क आसा, एक सोशल नेटवर्क आसा, एक सोशल कॅपिटल आसा. ते प्रत्येक भुरग्याक बहुजन समाजातले किंवा SC ST OBCतल्या भुरग्यांक ते अवेलेबल आसा तशातली गॅरंटी ना. कित्याक आतांच खंय खंय लोक आमचे सेकंड जनरेशन, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन शिकपाक लागले न्ही. सो जेन्ना ते प्रॉस्पर जातले, जेन्ना एक कितें तरी एक समानता निर्माण जातली, तेन्ना एक्चुअली आमी उलोवपाक शकता की ओके आतां ही समानता निर्माण जाल्या. फॉर एक्झाम्पल हांवें रिझर्वेशन केन्नाच घेवना. कित्याक हांव जरी एका OBC कास्टांतल्यान येता आसत तरी पूण म्हाका खबर आसा की म्हाज्या फॅमिलीची एक कितें तरी कल्चरल प्रिविलेज आशिल्ली आनी हें आशिल्ली. सो म्हाका हांवें ती केन्नाच हें करूं ना की बाबा म्हाका कितें तरी रिझर्वेशन जाय म्हणून. पूण हेजो अर्थ असो न्ही की बाबा कोण दुसरो रिझर्वेशन घेता तेजेर हांव हें करतलो. तो एक्चुअली एक सामाजीक प्रॉब्लेम, ती एक सामाजीक समस्या, तिजें निवारण म्हणून रिझर्वेशनाची सिस्टम आमच्या देशान आसा. आणि फक्त आमच्याच देशान ना, हे सगळी कडेन आसा. तुम्ही साऊथ आफ्रिकेक वचा, तुम्ही अमेरिकेक वचा, युरोपान वचा, वेगवेगळ्या तरेचे जे सामाजीक अत्याचार काही ग्रुपांचेर जाले, म्हणजे रेसिझम जालो, मागीर जेंडर डिस्क्रिमिनेशन जालें, ह्या सगळ्यांचेर उतार म्हणून आज वेगवेगळ्या तरेचे रिझर्वेशन पॉलिसीज जगभरान आज इम्प्लिमेंट जाल्ल्यो आसा. आणि इंडियन ही जाल्ली ही तेचोच एक भाग आसा. कौस्तुभ, आणि एक गजाल म्हटल्यार हो जो जजमेंट, त्या जजमेंटाचेर तुवें जो लेख बरयलो, त्या जजमेंटान त्या 4 पात्र म्हटल्यार एक्झामीन सक्सेसफूल जावनूय बीन त्या एका टेक्निकल गजाली खातीर ते भायर पडले. आता ते भायर पडल्या उपरांत त्यांच्या जाग्यार ज्या लोकांक संधी मेळ्ळी तेवूय OBC गटांतलेच भुरगे आसतले, कारण ते OBC खातीर रिजर्व. म्हणटकूच हांगा जालां अशें की कोर्टाच्या जजमेंटांतल्यान ह्या पात्र उमेदवाराचेर जरी अन्याय जालो तरी हांचेर जाल्लो अन्याय हो कोणाक तरी न्याय मेळून गेलो आणि तांकां ती लॉटरी लागली. म्हणटकूच समाज म्हणून ह्या 4 जाणांच्या प्रती सहानुभूती आसपाचो प्रश्नूच येना, कारण त्या 4 जाणांच्या जाग्यार कोणाक तरी नव्या 4 जाणांक संधी मेळ्ळी.
आता जेन्ना ओबीसीच्या संदर्भातले विषय येता आमकां सगळ्यांक खबर आहा ओबीसी महासंघाचे मधु नाईक हो वेगवेगळो विषय घेवन म्हटल्यार शैक्षणिक स्तराचेर गोवा मेडिकल कॉलेजीन गोवा डेंटल कॉलेजीन कशा तरेन अन्याय जाता ओबीसी घटक तांकां ते रिजर्वेशन मेळना ह्या खातीर पाठपुरावो करीत आसात ते कितलेशेच ऑलमोस्ट कितके तरी 15 काय 19 तेंच्यो मागण्यो आसात ज्यो अजूनय बीन तश्योच ताटकळत उरलेल्यो आसात. आता ह्या संदर्भात ज्या तरेन विधानसभे भितर चर्चा जावपाक जाय आमचे ओबीसीचे कितलेशे फुडारी आसात पूण त्या फुडाऱ्यांचो ह्या गजालींचेर मात्तूय लक्ष ना नाजाल्यार ह्या गजालींक ते सिरियसली मात्तूय घेयनात ते आपल्याच खंयच्या तरी वेगळ्याच जगान आसात अशा पद्दतीचो एक भास निर्माण जाता तांकां पळयल्या उपरांत आनी तांच्यो ते भाशणां आयकल्या उपरांत. आता हो महत्वाचो विशय त्या 4 जाणांचेर अन्याय जालो ओके पूण नव्या 4 जाणांक न्याय मेळ्ळो पुणून ती जी तांत्रीक त्रुटी जी कोर्टान आता शिफारस केल्या की सरकारान बेगीतल्या बेगीन ती बदलची आणि राजस्थान सरकारा प्रमाणेच ती फ्लेक्सिबल दवरची. आता ही गजाल करून जर घेतलो जाल्यार खंय तरी पॉलिटिकल प्रेशर सरकाराचेर तयार जावचो पडटलो जाल्यारूच ते सरकार करतलो नाजाल्यार सरकार ती त्रुटी तशीच दवरतली. आता ह्या बाबतींत जे ओबीसीचे लिडर आसात तूं तर पुरायपण अभ्यास केल्लो आसा गोंयच्या सगळ्या सामाजीक राजकीय ओबीसी ह्या चळवळीचे आयज जे ओबीसी लिडर आमचे विधानसभेन ओबीसी प्रतिनिधित्व करतात एससी एसटी प्रतिनिधित्व करतात ते खरेच आपल्या समाजाच्या ह्या संविधानिक हक्काबद्दल ते विधानसभेन केन्ना उलयल्ले तुका दिसतात किंवा तांची एक पात्रता कितें की ह्या विशय हँडल करपाच्या संदर्भात. बाई खेदान सांगचें पडटा की हेजे बद्दल खूपच निराशा आमकां पदराक पडटा अशी दिसता की कितलेशेच विशय आसा जे हे लिडरांचे जर मनान आयले ते सोडोवपाक शकता कित्याक तांकां जो एक्सेस आसा एडमिनिस्ट्रेशनाचो आनी एक्झिक्युटिव्हाचो तो आमच्या सारक्या बाबा कोण आमी कितें तरी आज आतां म्हाजो जॉब काय एट स्टेक ना ओके हांव कितें फाल्यां गव्हर्मेंट जॉबाक अप्लाय करतलो अशातलो काय भाग ना पूण आमकां एक पोटतिडकीन दिसता की बाबा की आनी कोण जे आमच्या समाजातले भुरगे आसा तेंचे तरी बरें जावचें पूण हो विचार एक्चुअली नेतृत्वान करपाक जाय म्हणजे जाला कितें तांकां ओबीसीचे लिडर म्हणून एका पार्टीन भितर घेतले आनी तांकां चेरे बनून दवरल्या फाल्यां तेंचे कडेन कितली एक्झिक्युटीव पावर आसा होय एक विचार करपा सारको प्रश्न आसा की बाबा ते आपल्याक जाय ते म्हणल्यार आपल्या समाजाक जाय ते फायद्याचे पॉलिसीज इम्प्लिमेंट करून ते हाडपाक शकता काय ना. रिझर्वेशन हो खूब मोठो एक विशय पूण तेजेर आमकां केन्नाच कोण उलयल्लें दिसना तेजे बद्दल अवेरनेस ना बाबा कितें तुजे क्रिमी लेवलाचें इनकम कितें कॉन्स्टिट्यूट करपाक जाय तेजे बाबा लिगल आनी टेक्निकल हें कितें हेजे एक्चुअली वर्कशॉप जावपाक जाय आशिल्ली आमचे कोण नवे भुरगे जॉबा अप्लाय करता तेंचे कडेन म्हणजे आमचे पॉलिटिकल लिडरशिपान थंय हेजेर कांयच विचार जायना आनी जे कम्युनिटी बेस्ड आमची ऑर्गनायझेशन आसा थंय कितें तरी तेंचे कितें तरी वेगळेच चल्ला. अशे खुबश्यो गोश्टी आसात ज्यो बहुजन समाजाचे किंवा ओबीसीचे आमदार विधानसभेन धाडपाचे ऐवजी आणि खूप गोष्टी समाजा खातीर करपाक जाय. सगळ्यांकूच कितें आमदार जावन भोंवपाची इच्छा आसना प्रत्येकाक कितें आपलें घर चलोवपाचें आपल्याक सारको एक जॉब मेळो आपल्याक न्याय मेळो ही एक तुजे सरकारची बेसीक प्रॉमिस आसपाक जाय न्ही एका लोकशाहीच्या देशान. तितून त्याच विशयांचेर जर चर्चा जर जायनासत हो एक्चुअली एक मोठो विशय जावपाक आशिल्लो चर्चेचो गोंयान आज तो ना कित्याक खुबश्यो गोश्टी आनी कोणाक तो करपाचो आसा कशें म्हाका दिसना. एका सायडींतल्यान वेवस्था आसा जी ह्या रिजर्वेशनाचे जे कितें पॉसिबिलिटीज आसात त्यो शक्यताच कमी करपाक पळयता आनी दुसऱ्या सायडींतल्यान जे आमचे लिडर म्हणून जे विधानसभेन आसा किंवा जे समाजान वावरता निवडून गेल्ले न्ही जे बाकीचे सुद्दां जे मळाचेर वावरता समाजाचे लिडर म्हणून तांकां हेजे बद्दल खंय तरी एक बाबा तळमळ आसा अशें दिसना. आतां तूं हेजेच पळय ते पीजी रिजर्वेशनांतले जीएम्सचे कोर्टाची ऑर्डर आसून सुद्दां आजून ते इम्प्लिमेंटेशन जायना. दीस इज एक्चुअली अ कंटेम्प्ट पूण कोण तेजेर काय उलयना कित्याक फाल्यां तुजो भुरगो जो पर्यंत मेडिकलाक वचपाना तो पर्यंत तुकाय काय दिसपाना बाकीच्या लोकांक. आनी तिसरी गोश्ट म्हणल्यार आतां लिडरांचेर जालें समाजाच्या नेत्यांचेर जालें समाजाकूय तेजे काय पडलेलें ना की बाबा एक समाज म्हणून आमी कितें तरी आमचें रेप्रेझेंटेशन बाबा हितून जीएमसीन आसचें आनी हांगा आसचें थंय आसचें फाल्यां अडी अडचणीक आमचे लोक जर आमकां पावपाक शकता तेवूय कोणाक ना. आज जो पर्यंत आपल्याचेर ते शेकना तो पर्यंत कोणाक तेजे काय परवाय पडना. ही एक एक्चुअली निराशेची गजाल. आमकां दिसता की आमीच खंय तरी अशें काळखान बोवाळ मारता आनी कोण आयकयना म्हणून.
आमकां एक्चुअली काडीचोय फायदो ना ह्या इंडिव्हिज्युअली पळोवपाक गेल्यार. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टमीन समाजाची एक मानसिकताच अशी तयार केल्ली आसा की समाजान ताणी एक असो एक नेरेटिव्ह दिला की तूं बाकीच्यांचो विचार करूं नाका, तूं फक्त तुजो विचार कर. पीजी खातीर मधू नायक झगडटा मरे, मधूची कोण तरी चली आसतली थंय एडमिशनाक म्हणून तो झगडटा, तुका आनी म्हाका कितें आहा भितरलो फायदो. सो अशें नेरेटिव्ह तयार करून प्रत्येक जाणाक सेल्फ सेंटर्ड करपाचें काम हे सध्या पॉलिटिकल सिस्टमीन तयार केल्ले आनी ते म्हाका दिसता ते बऱ्यापैकी हातून सक्सेसफुलूय जाला. कारण जे विशय आमी पत्रकार म्हणून सामाजीक वावुरपी म्हणून मागीर तुज्या सारको एक अभ्यासक म्हणून जे विशय मांडटात ताका समाजा कडल्यान कांयच प्रतिक्रिया येना, समाजा कडल्यान त्या विशयाच्या बद्दल कांयच संवेदनाय आसा अशेंय दिसना. तूं म्हणटा तशें की आमीच बाबा काळोखान बोवाळ मारतात पिशे कशे आनी लोक एंटरटेनमेंट म्हणून पळयतात, ताळयो मारतात, थंय व्ह्यूज दिसतात आमकां आनी थंब दिसतात आमकां, इतकोच तेजो विशय. पूण प्रत्यक्षात ज्या तरेन समाजान ट्रान्सफॉर्मेशन दिसपाक जाय, ताच्यो प्रतिक्रिया उमटपाक जाय, ते मात्तूय आमकां दिसना. कस्तू म्हाजो निमणो प्रश्न की ज्या पद्दतीन हो विशय आतां हायकोर्टान हो विशय घेतलेलोच आसा आनी जशें तूं म्हणटा तशें की हातून सरकारान आतां कांय रिफॉर्म्स हाडचे पडटले. कारण जसो काळ बदलता तसो कांय गजाली ह्यो बदलपाची गरज आसता. कारण तशा पद्दतीन त्यो उरपाक शकनात. मागीर ते एडमिनिस्ट्रेटिव्ह आसत ना जाल्यार लिगली कायद्याच्या बाबतींत तातूंत सुदारणा घडोवन हाडपाच्या बाबतींत आसत. आतां ह्या रिजर्वेशनांतल्यान कितल्याशाच जाणांक नोकऱ्यो मेळ्ळ्यो, कितल्याशाच जाणांक शैक्षणीक संदी मेळ्ळ्यो, म्हणून नोकरी मेळ्ळी म्हणून त्याचो सामाजीक स्तर आर्थीक स्तर वाडलो काय कितें. कारण तूं जशें म्हणटा की रिजर्व कॅटेगरीचे लोक जे आसात तांच्या फाटल्यान आनी खुबशे तेंच्यो समस्या अडचणी खुबश्यो आसात. तेतून त्याच्या कडेन पयसो येयलो म्हणून तो अकस्मात मनीस बदलपाक शकना. बाकीच्या त्या ज्या गांवांत तो रावता त्या गांवांतलो तेचो सोशल स्टेटस, मागीर बाकीच्यो ह्यार गजाली, ह्यो सगळ्यो गजाली आसात. आतां गोंय, ज्या गोंयान बहुजनवाद हो ह्या गोंयच्या राजकारणाचो पायो, जो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान हांगासर लिबरेट जाल्या उपरांत, गोंय मुक्ती जाल्या उपरांत हांगासर सरकार स्थापन केलें आनी पुराय देशान एक बहुजनवादाचो एक संदेश दिलो की कशा तरेन बहुजन हो जर एकठांय येत जाल्यार कसो चमत्कार घडपाक शकता. ते भाऊसाहेब बांदोडकराची ती कारकीर्द आनी आतां आमी 60 वर्सां पुराय जावन आतांच्या सध्याच्या स्तरावयलें जें राजकारण चल्लां ताची तुलना तूं कशा पद्दतीन करतलो? तुलना जातली काय ना सुद्धा म्हाका दिसना. कित्याक त्या टायमार 60जान इवन रिजर्वेशनूय नाशिल्लें ओबीसींक, तरी पूण भाऊन सगळ्यांक एकठांय हाडून स्कुलां आनी हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून पयलीं ताणें आपल्या बजेटाचो एक मेजर पार्ट एज्युकेशनान घातलो. कित्याक की आमचे लोक जे बहुजन समाज आशिल्ले ते शिकलेले नाशिल्ले, सो तांकां पयलीं शिक्षीत करप आनी हें करप ह्याचेर ताजो भर आशिल्लो. आज कितें जालां, आज बहुजन समाज जो एक पॉलिटिकल वोट बँक जाल्या. तुका याद आसत 2012 जेन्ना बीजेपी सत्तेर हाडली लोकांनी, तेन्ना तेणी इतले भंडारी उमेदवार दिल्ले आनी ओबीसी उमेदवार आनी हे एसटीचे तेणी उटाक सपोर्ट केल्लो आनी सगळे म्हणजे कन्व्हेन्शनली बीजेपी केन्नाच बहुजनांची पार्टी म्हणून ओपनली कोण म्हणनाशिल्ले. तेजे मागीर अशें एक चित्र निर्माण केलें की खरो भंडाऱ्यांचो किंवा खरो बहुजन समाजाचो लिडर हो मनोहर पर्रीकर म्हणून. ओके, पूण कालांतरान जर ते सगळे 2012 जे उमेदवार गेल्ले विधानसभेन तेंची कारकीर्द आमी पळयत गेले की तांकां इंटरनलीच सोंपयले हे खंयचे कोणी मान्य करतलो, हे कितें कोणाक पासून लपून उरलेलें ना. किंवा श्रीपाद भाऊ सारके येदे व्हडले लिडराक बीजेपीन कसो एक हें करून दवरला पळय, ते सगळ्या लोकांनी पळयलां. सो आतां जाता कितें की तोंडी लावण्या पुरते बहुजन उरले आहेत अशें म्हणपाची पाळी येयल्या की मातसो कितें तरी भंडाऱ्यांचो बोवाळ कितें जालो असो दिसलो, प्रदेशाध्यक्ष तेणी भंडारी केलो, पूण संविधानीक पद दिना किंवा ज्या पदाक एक्चुअली इम्प्लिमेंटेशनाची पावर आसा ती कोणाक मेळना. सो हे सरकार आज आसा तेजे कॉन्ट्रास्टान जर तूं भाऊसाहेबले सरकार पळयत, बाबा कोण तरी पेडणेचो एक काश्टी मारपी शेतकरी ताका ताणें हाडून एक आमदार केलो. अशें आतां आमच्या नात्यांतले शिरोड्यातले जयकृष्ण शिरोडकर ते कितले सामान्य आनी ते आयुश्यभर सामान्य उरले, ते आमदार जाले म्हणून कितें तेणी बाबा मोठे कितें कोट्यांनी प्रॉपर्टी कमयली अशें काय ना. अजुनूय तूं म्हणजे ते आमच्या नात्यांतले म्हणून म्हाका खबर आसा की इवन तेंची कारकीर्द सोंपली आमदारकीची, ते सायडीक रावले. बाबा तेंचो एक हव्यासूय हें आज जे पॉलिटिक्स चलता आनी जे बहुजन समाजाच्या नांवान एक कितें तरी वोट बँक आपल्या कडेन हाडप,
आणि ती यूज करप, पूण तांकां काय कॉन्स्टिट्युशनल रायट्स दिवप ना, तेंचे जे कितें सामाजीक न्यायाचे जे इश्यू आसात ते पुराय करप ना. आणि दुसरी गोष्ट म्हणल्यार कितें, बहुजन समाजाकूय म्हाका दिसता हेजे कांय पडलेलें ना. आमी आज तांबडो फाल्यां पिवळो करून हितूनच उरले अजुनी. ओके, ते देवस्पण आनी हितून जे आमचे संविधानीक हक्क आसा, जे आमचे समानतेचे हक्क आसा, जो आमचे अन्यायाचेर आमचे जे कितें म्हणटा ते सोल्युशन्स म्हणून जे आमकां हक्क दिल्या, ते आजून इम्प्लिमेंट करपाक आमकांच हें जायना, की अरे आमी खंय तरी बोवाळ करपाक जाय आनी अशे मनीस जे बाबा फाल्यां आमच्या वांगडा रावतले आनी हें करतले. कित्याक त्या समाजांतले लोक जेन्ना उलोवपाक लागता पळय, तेन्ना तेन्ना त्या पार्टीक नाका जाता. कित्याक सत्ता जरी फाल्यां सीएम सुद्दां कोण फाल्यां बहुजन समाजांतलो आसलो, पूण सत्तेच्यो नाड्यो ज्यो आसता त्यो अदृश्य कोणाच्या तरी हातीन आसता. ते आमकां सगळ्यांक खबर आसा गोंयांत कसो तेजे हें चलता तें. सो म्हाका दिसना की बाबा भाऊ साहेबाल्या धोरणांचे कंपॅरिझन आज जावपाक शकता. हांव आजुनी म्हणटा की हांव तिसरें जनरेशन आमच्या फॅमिलींतलें, जे भाऊ साहेबाच्या धोरणा खातीर आज आमी अमेरिकेक शिकपाक पावले आज. ते जर ती शाळा नाशिल्ली आनी तशें जर एक वातावरण एक बहुजनवादाचें जर तेन्ना तयार जावनाशिल्लें, आमकांय खंय तरी कॉन्फिडन्स मेळपानाशिल्लो. आज मेन गोश्ट कमी कितें आसा की आज बहुजन समाजाक कॉन्फिडन्स ना की तेच्या फाटल्यान कोण तरी उबो आसा म्हणून. अजूनही आमकां कितें तरी कोणाच्या तरी पांयां पडचें पडटा. आत्मविश्वास आमचो खंय तरी आमचे कडल्यान काडून घेतला. हो एक तर मेन म्हाजो हें, की आमचो जो स्वाभिमान आशिल्लो बहुजन समाजाचो, तो स्वाभिमान लोकां कडल्यान काडून घेतला आनी तांकां मिन्ने करून दवरल्या ह्या राजकीय वेवस्थेन. ती वेवस्था केन्नाच भाऊसाहेबाच्या कारकिर्दीत नाशिल्ली, इतलें तरी हांव ठामपणे सांगपाक शकता. नक्कीच म्हाका दिसता कौस्तुभ, तूं ज्या पद्दतीन ह्या सगळ्या डिस्कशनाचो आता सारांश केलो, की आयज आमी आर्थीक स्तराचेर, सामाजीक स्तराचेर जरी आमी आमची प्रगती जायत चल्ल्या, जाल्यार मानसीक आनी वैचारीक स्तराचेर आमची अधोगती जायत चल्ल्या. म्हणजे जितले आमी शिकले तितले शिकतूकूच मनीस खंय स्वाभिमानी जावपाक जाय. भाऊसाहेब बांदोडकराच्या वेळार शिक्षणाचो स्तर कमी आसून स्वाभिमानाचो स्तर सामको उंचावलेलो आसलेलो. आयज शिक्षणाचो स्तर आमचो वाडला, म्हणून स्वाभिमान म्हणटात तो म्हाका दिसता आमकां मात सुद्दां दिसना. आणि दुर्दैवान जे बहुजन समाजाचे आमचे लोकप्रतिनिधी आयज विधानसभेन बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तांची जर एकूणच परिस्थिती जर पळयत, तांची जर वैचारीक जर बैठक आमी पळयत, जाल्यार लज दिसता की हे आमचे लिडर काय म्हणून. आयज जेन्ना बहुजनाक पिडपी, बहुजनाचेर अन्याय जावपी विशय जेन्ना समाजा भितर चर्चेक आसता, ते विशय घेवन विधानसभेन ते विशय मांडपाची कापाजदादूय आसलेलो एकूय लिडर आयज आमकां विधानसभे भितर दिसना. फक्त बहुजन समाज आणि बहुजनवाद हो फक्त मतां पुरती, एक गट्टा मतां मेळपा पुरतीच मर्यादित उरला. आणि ह्या परिस्थिती खातीर आयचो जो यूथ आसा, जो तरणाटो आसा, जी युवा पिढी आसा बहुजनाची, त्या युवा पिढीचोय आत्मविश्वास तू सांगल्या प्रमाणे पुरायपणान ढासळलेलो आसा, की आपल्या फाटल्यान आपूण जर हे विशय घेवन जर फुडें सरलो जाल्यार म्हाज्या फाटल्यान कोणूच नसतलो असो भंय तांच्या भितर निर्माण जाल्लो आसा आणि कोणूच हे विशय घेवपाक सोदिना. ह्याच गुलामगिरींतल्यान आणि हे आमी जर सामकेच नीच भाशेन जर उलोवचे जाले जाल्यार तळवे चाटूनच आमी आमची उदरगत जावपाक शकता आणि आमी वयर पावपाक शकता असो एक समज, गैरसमज हो आमच्या पिडये भितर आयज रुजत चल्ला. आणि म्हाका दिसता भाऊसाहेब बांदोडकरान ज्या गोंयचो पांयार रचलेलो, जी स्वप्नां पळयल्ली आणि त्या स्वप्नाचो एक भक्कम तांणी एक पायो रचलेलो, आयज तो पायो पुरायपणान ढासळतना भाऊसाहेब बांदोडकर पळयता आसतले आणि तांकां दुख्ख दिसता आसतलें की आपूण इतलें करूनय हो बहुजन समाज जर अशा तरेन गुलामीनूच जर जगपाक सोदता जाल्यार आनी ह्या बहुजन समाजाक म्हाका दिसता आनी कोण वाटोवपाक शकना. म्हाका दिसता कौस्तुभ, हो खूब महत्वाचो विशय, हो जजमेंट आयला खरो, किमान ह्या आमच्या डिस्कशना उपरांत तरी बहुजन समाजाचे लिडर हो विशय प्राधान्य क्रमान घेऊन सरकाराच्या प्रशासकीय पातळीचेर हातून रिफॉर्म्स हाडून तातून सुधारणा हाडून हो विषय जाग्यार हाडटले, जेणे करून ज्या 4 उमेदवारांचेर हो जो अन्याय जाला तो किमान फुडें तरी खंयच्याच कॅन्डिडेटाचेर जावचो न्हू आणि तांकां जे पात्र उमेदवार आसात त्या पात्र उमेदवारांक योग्य पद्दतीचो न्याय मेळचो अशा पद्दतीन हो विशय निकालाक लागतलो अशी अपेक्षा आमी करया. तूं वेळान वेळ काडून, म्हाका खबर आसा तूं खूब बिझी, तुजी वेगवेगळे कामां, वेगवेगळे उपक्रम सध्या सुरू आसात, तरी पूण ह्या विशयाचेर
तू गांवकारी खातीर स्पेशल तुजो टायम दिलो, मोलादीक टायम दिलो आणि ह्या विशयाचेर उजवाड हाडून आमच्या ह्या विशयाचे जे लोक असतात त्या लोकांक ह्या विशयाच्या बाबतीत जागृत केलो. कौस्तुभ, तुझे खूप खूप धन्यवाद. देव बरें करूं. थँक्यू ईश्वर भाई. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.